आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, अतिशय महत्त्वाची अपडेट, कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, काय अधिक माहिती? कोरटकरला जेव्हा कोर्टात हजर केलं त्यावेळी कोरटकर, इंद्रजित सावंत यांचे वकील आणि सरकारी वकील बाजू मांडलेली आहे। असीम सरोदे यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात होती, मात्र कोर्टाने प्रशांत कोरटकर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आता या 3 दिवसांमध्ये कोल्हापूर पोलीस नेमकं कशा पद्धतीनं त्याच्याकडून माहिती गोळा करतायत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। कारण पोलिसांनी साधारण 7 दिवसाची पोलीस कोठडी माहिती होती, पण 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। आता दिवस कमी आहेत आणि जादा माहिती गोळा करायची आहे, त्यामुळे पोलीस पूर्ण शर्तीनं आपलं हे काम करतील अशी अपेक्षा आहे। रणजित, जसं की तुम्ही म्हणालात की सावंत यांच्या वकिलांनी कोरटकरची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र नेमका काय युक्तिवाद या ठिकाणी झालेला आहे आणि का फक्त 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे? इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी तसंच सरकारी वकिलांनी आपापली भूमिका मांडत असताना एकूण कोरटकरने केलेला जो गुन्हा आहे, साधारण इंद्रजित सावंत यांना दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलचे अवमान वक्तव्य आहेत, तसेच तो फरार झाला होता। तब्बल 1 महिना तो फरार झाला होता, तो गोष्टींचा युक्तिवाद मांडलेला आहे। त्याचप्रमाणे त्याचा जो मोबाईल होता, ज्या मोबाईलवरून इंद्रजित सावंत यांना फोन केला होता, त्यातला डेटा हा डिलीट करण्यात आलेला आहे। त्यामुळं हा रिकव्हर करण्यासाठी तसेच गेली महिनाभर कोरटकर कुठल्या ठिकाणी थांबला होता, त्याला कोणी मदत केलेली आहे, आणि अज्ञात व्यक्ती त्याच्या पाठीमध्ये कोण आहे याची माहिती घेण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ पाहिजे होता। त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी, मात्र न्यायालयाने हा सर्व युक्तिवाद सध्या 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आहे। नक्कीच रणजित, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा, अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची। मात्र पुन्हा एकदा वळतो एका महत्त्वाच्या अपडेटकडे। आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर प्रशांत कोरटकरला आता 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या 3 दिवसात पोलीस आता नेमका काय तपास करतायत, कशी ही चौकशी पुढे जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी रणजित यांच्याकडे। रणजित, आपण पाहतोय त्याला पोलीस कोठडी तर आता सुनावण्यात आलेली आहे, मात्र युक्तिवादादरम्यान आरोपीच्या वकिलांनी असा दावा केला होता की जो रेकॉर्डिंग आहे, ज्या रेकॉर्डिंग मध्ये सावंतांना त्याने धमकी दिलेली आहे, तो आवाज आरोपीचा नाहीये, कोरटकरचा नाहीये। त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे? कोरटकरने ज्या पद्धतीने धमकी दिली होती, जेव्हा समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती, त्यावेळी त्याने एक व्हिडिओ जारी केला होता की तो आवाज माझा नाही म्हणून। या पार्श्वभूमीवर तर आपण पाहतोय कोरटकरला आता न्यायालयाच्या बाहेर आणण्यात आलेला आहे।